अख्खा दिवस जंगल फिरतो आपण, चालून चालून पाय दुखायला लागलेत. नाहीतर काय, दिवसभरात खूप दमवलं याने ऑलरेडी. नशीब म्हणा त्या जंगलातून बाहेर आलो आपण, नाहीतर आजची रात्र तिथेच काढायला लागली असती. कमॉन यार, मुंबईतून निघालो तेव्हा केवढे एक्साइटेड होतो आपण, आणि आता काय झालं, एकाच दिवसात दमलात. हे तो बघितलात वाडा? चला. वाव, काय सॉलिड आहे रे हा वाडा. सॉलिड? तू तर असं बोलतोय जसं काय एखादी रोमॅन्टिक प्लेस आहे. मला तर जाम भयानक वाटतोय बाबा वाडा. हो ग, आणि विचित्र पण वाटतोय. ए काव्यजिया, अशाच ठिकाणाच्या शोधात होतो ना आपण, आणि आयुष्यात जे थ्रिल हवंय ना ते अशाच भयानक ठिकाणी अनुभवायला मिळते. आणि विचार करा, आजची रात्र जर आपल्याला इथंच राहायला मिळाली तर केवढी मजा येईल. आपण राहू रे, पण या वाड्याच्या मालकाने राहायला दिलं पाहिजे ना. आपण विचारून तर बघूयात. हवं तर रिक्वेस्ट करू, सांगू की आम्ही बाहेरून आलोय, कदाचित परमिशन देतील. चलो, लेट्स ट्राय. चला. चला. आकाश, वाडा खूप जुना दिसतोय, मज्जा येणार आहे इकडे. हॅलो, कोणी आहे का वाड्यात? कोणी आहे का? हे काय, तुम्ही तर डायरेक्ट आतच घुसलात. अरे दरवाजा ओपनच होता आणि आतूनही काही आवाज येईना, मग आम्ही आलो आतमध्ये डायरेक्ट, घुसलो नाही काही. काका, काकू, अरे कोणीतरी आवाज द्या. गौतम, मला काय वाटतंय, वाड्यात कोणीच नाहीये, बहुधा बाहेर कुठेतरी गेले असावेत. मी काय म्हणतोय, आजची रात्र आपण इथंच थांबलो तर, कुणी आलं तर सांगू की मुंबईवरून आलोय आणि आजूबाजूला राहायची सोयच नाही, म्हणून इथेच थांबलो. हा, असंच करू. आणि थोडं आहे ना इमोशनल होऊन सांगायचं. आणि तरी पण आपल्याला घरातून हाकललं म्हणजे? सगळे काय तुझ्या बापासारखे आहेत का घरातून बाहेर हाकलून द्यायला? ए, तू सगळ्यांचा बाप काय काढतोस रे? तुझ्या तर आता तुला बघतेस. थांब गौतम, थांब म्हणते ना, थांब. तुला ना सोडणार नाहीये मी. गौतम, गौतम. घाबरला ना? घाबरला. घाबरणं नाही, दचकणं म्हणतात. घेऊन ओरडलास कानात म्हणून दचकलो मी. अच्छा, माणूस दचकतो तेव्हा घाबरत नाही का? तुला जे हवंय ते समजतो. आत्ता कसा सापडलास? हा, आणि हे काय होतं, घाबरणं की दचकणं? ए काही नाही, तिने मारलं म्हणून ओरडलो. ए काव्या, अंगात किती ताकद आहे ते दाखवतीयस का? नाही रे, तू माझ्या बाबांविषयी इतके छान छान बोलतेस की नाही, म्हणून शाबासकी दिली तुला. मारलं कुठे? पण काव्या, जिया कुठेच दिसत नाहीये, बराच वेळ झाला. अरे हो, वाड्यात हरवली की काय? जिया, जिया, मला वाटतं आपण शोधूया तिला इकडे. हो चल चल. जिया, जिया, कुठेस तू? जिया, 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 कुठे गेली यार ही? जिया, जिया, जिया. काय घाबर? अरे घाबरलो थांब थांब म्हणते ना तू. थांब, तुला सोडणार नाही मी. सॉरी. हे बघ, मी मस्करी करतो, पण मी तुला सिरियसली मारणार आहे, समजलं? ए आकाश, प्लीज तिला समजाव. तुला तर जिया थांब. जिया तू ना खरंच. जिया थांब. काव्या, अगे जिया. आकाश,
आकाश हिला सांग ना. हे बघ तू मला घाबरवलं होतस ना म्हणून मी मारलं तुला. मार तिला मार काव्या, मार. मग तू मला मारायला धावली होतीस. आकाश, अगं तू पण बाजूला जिया, हो. तू शांत हो. काय चाललंय? अरे मी धावले होते फक्त मारायला, पण मारलं होतं का तेव्हा? पण मी तुला मारणार आहे, मी काही ऐकून घेणार अगं, नाही. ऐक- ओके, एक मिनिट तू तरी अरे शांत हो. तसं नाही, मला सांगू नकोस, तू हिला सांग. मी अरे काय तुमचं हे नेहमीच आहे यार. आकाश ऐक, तू थांब. अगं थांब ना, ऐक. हो, सॉरी तुला सॉरी काव्य तुला मारतेय सॉरी ती. गौतम तुझ्या तर सॉरी सॉरी सोड प्लीज. सॉरी बिरी काय नाही, मी तुला बरोबर करते. थांब. कसली घाबरली काव्या. गौतम आजचा स्टॉक कमी आहे. रात्री जर कोणाला भूक लागली तर प्रॉब्लेम रे आणता येईल सकाळी बाहेर. हे बघ दोघे हावरट आधीच खात बसलात ना. हा नाहीतर काय. इकडे दे. आणि इकडे ए, तुम्ही बसलात वरती टाइमपास करत. मग काय तुम्हाला मस्ती करायला आम्ही सांगितलं होतं. हे तू बोलतोयस? आम्हाला चेअरअप कोण करत होता? ते तर माझं कामच आहे. हेच तुझं काम, भांडणं लावून द्यायची. आणि नंतर नावं ठेवायची. ए तुम्ही दोघी जण आता माझ्याशी भांडू नका. खा लवकर, टाइमपास नकोय. तुम्ही बसा टाइमपास करत. माझं झालंय. चला. चला बाबा मी पण झोपतो. ए झोपतोस काय खाल्ल्या खाल्ल्या? थोड्या फेऱ्या तरी मार. अख्खा दिवस चालून चालून पाय दुखायला लागलेत माझे एकतर आधीच. हो ना, आज किती चाललोय आपण. खरंच हा वाडा मिळाला म्हणून नशीब, नाहीतर काय खरं नव्हतं आपलं. पण काव्या, अशा वेळात आपण पहिल्यांदाच आलोय नाही का? आणि पिकनिक सर्वांच्या लक्षात राहणार आहे. ए मी पण हा असा वाडा आधी कधी पाहिला नव्हता. इट्स टू गुड. टू गुड? मला तर खूप खतरनाक वाटतोय बाबा. खतरनाक तर आहेच, पण तुमच्या दोघींनीत का नाही. मला तर ह्या वाड्यापेक्षा जास्ती खतरनाक तुम्ही दोघी जणी वाटताय. तू गौतम. बरोबर बोलतोस गौतम. केवढं घाबरलं दोघींनी मगाशी. झालं तुमचं? चल ग. चल. चल. जाम कंटाळा आलाय यार. थकलोय यार आकाश, खूप थकलोय. आई ग जाम थकलोय आज. मोबाईलला रेंजच नाहीये. म्हणून तर मी गेम खेळतोय. आणि मला सांग, इतक्या रात्री कुणी असा का कॉल करून डिस्टर्ब करेल रे आपल्याला? अरे काय यार, एवढं लेट तुला कोण कॉल करणार आहे रे? फोन नाही करायचा, पण मोबाईलला रेंज नसली ना की असं अस्वस्थ व्हायला होतं. माझंही असंच होतं. म्हणजे आपल्याला कोणीतरी कॉल करणार असेल आणि तोही नेमका लागणार नाही, या विचारानेच अस्वस्थ व्हायला होतं. मग काय, आणि कधी न फोन करणारे मित्र नेमके अशाच वेळी फोन करतात. हे मात्र खरं आहे. चला झोपा ना यार, आता दिवसभर चालून चालून दमलोय आपण. मी झोपतो. गुड नाईट. गुड नाईट. मलाही झोप येते. चल झोपूया. आम्ही थोडं गप्पा मारतो, तू झोप ना. ओके, गुड गुड नाईट. नाईट. जाम थकलोय ना आज. हो ना रे. हो, रेंजच मिळत नाहीये फोनला. रेंजच नाहीये इथे. अंथरलेल्या अंधारात रात्र सरते आहे, मंतरलेल्या चांदणी रात मनी हे गुपित आहे. अंथरलेल्या अंधारात रात्र सरते आहे, मंतरलेल्या चांदणी रात मनी हे गुपित आहे.
बोल तू शब्द रात्र सारी जागी आहे एकठे रात्रीचा जणू नाती जोडू पाहे एक श्वास एकच भास क्षणही आभास एकठे रात्रीचा मनी प्रेमाची प्यार वाली रात है इश्क मेरे साथ ए इश्क मोहब्बत कभी न छोड़ना मेरा हाथ मोर पिशी स्वप्नामध्ये गुंग रात्र ही अशी मिटल्या या पावल खुणा प्रीत आज बहरली मृग जळी नशाश विहार तेरे शमांची मिठीत माझ्या तू बरसात ही प्रेमाची बोल तू शब्द रात्र सारी जाग आहे एकठे रात्रीचा जणू नाती जोडू पाहे एक श्वास एकच भास क्षणही आभास एकठे रात्रीचा मनी प्रेमाची ए मखमली रात हमें तू इतना क्यों सताए इस बावरे मन को कोई कैसे समझाए दूर काजवी प्रकाश ताऱ्यांची ही वाट प्रेमाचा हा प्रवास देना तू जराशी साथ मनी पेटले हे राना हरपले माझे भान काव्या तुझ्या साथीने चिंब भिजले हे मन बोल तू शब्द रात्र सारी जागी आहे एकठे रात्रीचा जणू नाती जोडू पाहे एक श्वास एकच भास क्षणही आभास एकठे रात्रीचा मनी प्रेमाची आस हा 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 ला 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 जिया जिया उठ ना झोपतेस काय गौतम उठ ना प्लीज झोपू दे ना. चल ना फिरून येऊया मला झोपच येत नाहीये अरे जा तू जाऊन ये.
आकाश हम्म, कंटाळा आला आता. काहीच सापडत नाहीये अरे. काव्या तू बस नाही का जागेवर शांत. हे बघ मी अजूनही फ्रेश आहे. मी शोधतोय ना. अरे पण किती वेळ झाला, काही सुद्धा सापडत नाहीये. डोंट वरी काव्या, मिळेल ना काहीतरी. हे बघ प्रयत्न तर करायला हवाच ना. हम्म. जिया काय झालं तुला? काय होतंय? हे जिया काय झालं ग? श्वास श्वास कोंडल्यासारखं झालं. अगं मलाही मगचपासून तसंच होतंय. तळमळतोय मी पण. नवीन जागा आहे म्हणून असेल ना. हो बहुतेक तसंच वाटतंय. हे दोघ जण कुठे गेले? असतील ना इथेच कुठेतरी. मगाशी आकाश आला होता, उठवत होता मला, पण झोप येत नव्हती त्याला. चल बघूयात कुठे आहेत ते. चल चल. चल. काय रे, काय डायरीत? काव्या मला वाटतं या डायरीतच आपल्याला काहीतरी क्ल्यू मिळेल. हा कसला क्ल्यू मिळू शकतो रे आकाश? क्ल्यू काय नाही, जस्ट बघतोय. तुम्ही झोपला होता ना? ऍक्च्युली आम्हालाही झोप लागत नव्हती, सो तुम्हाला शोधत इथे आलो. आकाश त्या डायरीत काय आहे? काही इंटरेस्टिंग असेल तर वाच ना. ए नाही हा, हे बघ कोणाची तरी पर्सनल डायरी असेल. कोणाची पर्सनल डायरी वाचणं असं योग्य नाहीये. हो का? आणि आमच्या मोबाईल मधले पर्सनल मेसेजेस वाचतेस ते, तेव्हा असा विचार करतेस का? अरे आपली गोष्ट वेगळी आहे. ही डायरी ज्याची आहे त्याला आपण ओळखतही नाही. प्लीज ती डायरी ठेव. जिया, अगं कोणाच्या पर्सनल गोष्टी वाचण्यात आम्हालाही इंटरेस्ट नाहीये. आणि या डायरीमध्ये पर्सनल असं काहीच नाहीये. हा चालली मी ही ऑलरेडी. आणि तसंच काही वाटलं ना तर आपण लगेच स्टॉप करू. हा तसंही चालेल. जिया आता तुला काय प्रॉब्लेम आहे का? ओके नाहीये प्रॉब्लेम. आकाश तू डायरी वाचायला सुरुवात कर. हो बस बस. पटकन वाच. अमर, अमर,
दरवाजा ठोकण्याचा आवाज आला ना? काहीतरी बडबडू नकोस हं, जिया. कुणीतरी दरवाजा उघडायचा प्रयत्न केला हे नक्कीच. म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? कोणीतरी वाड्यात आहे? ए उगाच काहीतरी बडबड करू नका. आपण बाहेर जाऊन बघू आणि मग काय ते ठरवू. हा हा चल बघू. चला चला. कुणीच नाही रे. हो ना. मला काय वाटतंय आपल्याला ते सर्व भास झाले असावेत. अरे आकाश, भास झाला असता तर कुणाला तरी एकाला झाला असता. ऍट अ टाइम सगळ्यांना कसं काय होईल? अरे पण दार उघडण्याचा आवाज आला असता तर आत कोणीतरी यायला हवं होतं ना. बहुतेक ती व्यक्ती निघून गेली असेल तिकडून. कोण व्यक्ती? ए तू काही काय बोलतोयस? शक्यता असू शकते. अरे यार आपल्या चर्चेमध्ये ना आपण इंटरेस्टिंग डायरी वाचायची मिस करतोय यार. हो यार, कंटिन्यू करू. तू वाच. प्लीज. अमर, यू हॅव टू बिलीव्ह मी, मला भास होत नाहीये. हीच खोली होती ना नक्की? दार तर उघड आहे. अरे पण कसं कसं शक्य आहे? मी इथेच आले होते. मी स्वतः दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा त्याला कडी होत. श्रुती, हा वाडा खूप जुना आहे. इकडचे दरवाजे खिडक्या घट्ट बसतात. आता एखाद्या खोलीचा दरवाजा उघडा राहिला म्हणजे असं नाही की आतमध्ये कोणीतरी आहे. आतून येणाऱ्या आवाजांचं काय सांगशील? आता अमर प्लीज असं म्हणू नकोस की हा वाडा जुना आणि असे आवाज वरचेवर येत. श्रुती, तुला का समजत नाहीये? असे विचार करू नकोस. ओके प्लीज. चल लेट्स गो. कम ऑन. हा वाडा खूप जुना आहे ग. आवाज तर आला होता पण बाहेर कुणीच नव्हतं. असं का होतंय? जवळच कोणतरी बोलल्यासारखं वाटतंय आणि बाहेर गेलं तर कोणीच नसतं. मला तर वाटतं या वाड्यातच काहीतरी गडबड आहे. ए गप्प बसा. गडबड वाड्यात नाही तुझ्या डोक्यात आहे. ती फालतू बडबड बंद कर. आपण ही डायरी वाचणं कंटिन्यू करू. आकाश! गौतम कुठे गेला होतास तू? अरे तू डायरी वाचायला घेतलीस आणि मी बाहेर गेलो. एका खोलीतून वाकून बघायचा प्रयत्न केला आणि आतून जोरात किंचाळायचा आवाज आला मला. काय? चल आपण त्या खोलीत पुन्हा जाऊन बघूया. आकाश प्लीज, तू बरा आहेस ना? तिथे जाऊन काय करायचं आकाश? जायला तर हवं ना. वाड्याचे मालक आले असतील तर. ठीक आहे चला बघूया. चल. हे बघ हीच खोली. गौतम नक्की हीच रूम होती ना? दरवाजा तर उघडाच होता.
आणि आतमध्ये कोणी दिसत नाहीये. मी वाकून बघितलं तेव्हा मला ह्याच खोलीतून किंचाळण्याचा आवाज आला रे. आपण प्लीज इथून निघूया. इथे खूप प्रॉब्लेम्स आहेत. ए मला तिचं म्हणणं पटतंय. इथे थांबण्यात आता काहीच पॉइंट नाहीये. चालेल, खरंच निघूया. पण ही डायरी वाचून झाल्यानंतर निघूया का आपण? काय? तुझं डोकं ठिकाणावर आहे ना आकाश. इथे वाचलास तर डायरी कुठेही जाऊन वाचू शकशील. इथे लटकलास तर डायरी वाचायला शिल्लक राहणार नाहीस. आपण ही चर्चा करणं थांबूया का आधी? चला निघूया इथून. आता हा आवाज कसला होता? दरवाजाचा होता तो. हवेने झाला तू एक काम कर, तू बस वाचत डायरी. आम्ही निघतो इकडनं. अरे मी एकटा थांबून काय करू? अरे मग तू का हट्ट करतोयस? ठीक आहे, जाऊया आपण आता. पण एवढ्या रात्री कुठे जाणार आहोत आपण? ते आपण इथून बाहेर गेल्यावरती ठरवूयात ना. चला आधी. चल चल चला इथून. यार आकाश बघ ना. हा दरवाजा बंद कसा काय झाला? दार उडत कसं नाही? काय झालं? बाहेरून दार बंद आहे वाटतं, उडतच नाहीये. मला वाटतं कुणीतरी बाहेरून कडी लावलेली दिसते. काय? अरे देवा, असं कसं बंद झाला दरवाजा? हेच कळत नाहीये. मला वाटतंय वाड्यात अडकलोय आपण. काय? काय? काव्या, जिया, आता असे रडके चेहरे करून काही उपयोग आहे का? ए आकाश, त्या डायरीत वाड्याचं वर्णन दिलं होतं. कदाचित इकडून बाहेर पडायचा दुसरा मार्ग देखील दिला असेल त्यामध्ये. तू चेक कर ना प्लीज. बरोबर बोलतोय. डायरी चेक कर ना तू. काहीतरी असेलच त्यात. नाही रे डायरीत. कदाचित त्यांचं लिहायचं राहून गेलं असेल. पण मला अजूनही असं वाटतं इथे बसण्यापेक्षा इथून बाहेर पडायचा दुसरा मार्ग शोधू. करेक्ट आहे. चला.
या वाड्यातून तर बाहेर पडलोय, पण आता काय करायचं, कुठे जायचं कळत नाहीये. मला काय वाटतं आपण ह्या वाट्याने जाऊया. चला. चल. चल. हो ना, आपण परत ह्याच वाड्यात आलो यार. अरे यार, हे काय होते आपल्या सोबत? आपण पुन्हा पुन्हा इथेच काय येतोय? अरे हा आकाश घेऊन आला ना आपल्याला इथे. अरे पण मला काय माहिती आपण परत इथेच येऊ ते. कुठून दुर्बुद्धी सुचली आणि पिकनिकला आलो देव जाणे. ती डायरी वाचायला सुरुवात केली ना आपण, तेव्हापासून ह्या गडबड व्हायला लागल्यात सगळ्या. पुन्हा ती डायरी वाचायला काढू नकोस. त्या डायरीमुळेच प्रॉब्लेम मध्ये अडकलोय आपण. अगं काव्य डायरी वाचत नाही, फक्त जागसागे ठेवून येतोय. खरंच उपकार होतील, प्लीज जा. हो हो चाललोच आहे. एक मिनिट, मी पण आलो. पंधरा बंदे. गौतम, अरे यार, काय प्रकार चाललाय काय कळतच नाहीये. दोघेही गायब झालेत. गौतम, काय झालं? अरे तू ओरडलास का? हा? असं कोणीतरी ढकलल्यासारखं जाणवलं. काय बडबडतोयस? कोणी ढकललं तुला? तुला लागलं नाही ना? आणि आकाश कुठे? मीच शोधते त्याला. आता हा कुठे राहिला? आकाश! जी या वाड्याबाहेर जाण्याचे सगळे मार्ग बंद झालेले आहेत. आपल्याला काही करून दुसरा मार्ग शोधावा लागणार आहे. चल शोधूयात. आकाश! आकाश! कुठे गेला? इथेच तर आलं होतं. आकाश! गेले कुठे हे सगळे? गौतम, काव्या, ही डायरी इथे? म्हणजे आकाश ही डायरी इथे इथे ठेवून गेला? हा गेला कुठे? आकाश! 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 आकाश, दार उघड. आकाश! आकाश!
गौतम काव्या ए काव्या आकाश कुठे गेली? आकाश दार उघड काव्या दार उघड आकाश काव्या काव्या तू इथे काय करत होतीस? आकाश कधीपासून शोधतोय मी तुला. आकाश अरे मी तुला बघायला आले होते इथे आणि दारच बंद झाला अचानक. काय हो पण दार तर उघडच होतं, बाहेरून कडी नव्हती. आकाश इथे इथे खूप प्रॉब्लेम्स आहेत, आपण इथून निघायला हवं. तू काळजी करू नकोस काव्या, सर्व व्यवस्थित होईल. आता मी तुला एकटीला सोडून कुठेही जाणार नाही. आकाश तू पुन्हा डायरी का घेतलीयस? ते बी खाली गेल्यावर सांगतो. चल तू आधी. कसलं काम आहे रे तुझं? आणि या डायरीत काय शोधतोस तू एकसारखा? तुम्ही या वाड्यात का आलाय ते सांगा, नाहीतर तुमची सुटका होणार नाही. गौतम काय झालंय तुम्हाला? काय झालं होतं ह्यांना? गौतम, मगाशी डोकं खूप जड झाल्यासारखं वाटलं रे. माझंही तसंच झालं ग, पण कशामुळे झालं काय कळलंच नाही. झोप पण नाही झाली ना व्यवस्थित. आणि आज अख्ख्या दिवसभरात आपण व्यवस्थित जेवलो देखील नाहीये. अरे पण मगाशी काव्य आणि आकाश आपल्याला बघून का घाबरले? हा ग, मलाही ते कळलं नाही. आकाश हे सगळं किती विचित्र चाललंय. अरे हो ग, मलाही कळतंय ते. अरे ती दोघं किती विचित्र वागत होती आणि लगेच नॉर्मल पण झाली. मला असं वाटतंय काही अघटित घडायच्या आधीच आपण इथून निघायला हवं. बरोबर आहे, तू काळजी नको करूस काव्य, सर्व व्यवस्थित होईल. आपण आधी गौतम आणि जियाशी जाऊन बोलू. चल. हो चल. ही दोघं अजून आत काय करतायत? मला तर असं वाटतं ह्या आकाशची इच्छाच नाही या वाड्याबाहेर जायची. अरे गौतम, वाड्याच्या बाहेर मलाही जायचंय रे, पण तूच सांग, असं घाबरून पळून जाण्यात काय अर्थ आहे? नक्की काय म्हणायचं रे तुला? हे बघ, आपण सर्व इथे पिकनिकसाठी आलो होतो. डेली रुटीन मधून काहीतरी चेंज मिळावा, काहीतरी थ्रिल अनुभवावं म्हणून आपण इथे आलो होतो. आणि ते थ्रिल आपल्याला इथे मिळतंय, तर मग आपण पळून जाण्याचा प्रयत्न का करतोय? अरे पण आकाश, एवढे भयानक अनुभव येतील याचा विचार केला होता का आपण? अगं पण जिया, प्रत्येक वेळी आपल्याला पाहिजे तसं घडतं का? ए, आकाशचं म्हणणं पटतंय आम्हाला. हे बघ, म्हणून ही डायरी पण आणली. आपण या डायरीतल्या पुढच्या घटना वाचूया का? काय? आकाश प्लीज, वेळ लागलाय का तुला? आधीच प्रॉब्लेम्स कमी आहेत.
हे कोण आहेत? हे थांबा. अमर अमर वर कुठे चाललात? कोण आहात तुम्ही? वर जाऊ नको तू. काय चाललंय? हे बघा, मी फक्त 2 मिनिटं वाट बघीन आणि तरी खाली नाही आला तर मी पोलिसांना फोन करेन. कोण आहात तुम्ही आणि आत कसे घुसलात? आत येताना आधी विचारावं असं वाटलं नाही तुम्हाला? आम्ही विचारलं होतं पण आतून काही आवाजच आला नाही, मग आम्ही आत आलो. अच्छा, म्हणजे वाड्यात कुणी नाहीये हे माहिती असून सुद्धा तुम्ही चोरांसारख्या वाड्यात शिरलात. दरवाजाला कडीच नव्हती. आम्ही आत आलो तेव्हा दरवाजा उघडाच होता. थोड्या वेळापूर्वी आम्ही स्वतः ती कडी लावून गेलो होतो. आता तुम्हाला असं म्हणायचंय का ती कडी आपोआप उघडली? नाही अमर, तू पोलिसांना बोलवच. निदान यापुढे तुम्ही असं चोरांसारखं कोणाच्या घरात घुसणार नाही. नाही, वाटल्यास हवं तर आम्ही तुमची माफी मागतो, पण प्लीज पोलिसांना बोलू नका. तुम्ही कोण, इथे कसे आलात हे सर्व मला सांगा, त्याशिवाय तुमची इथून सुटका नाही. हो, आम्ही सर्व सांगतो. तुम्ही सांगितलं तर आम्ही आत्ताही जायला तयार आहोत. नाही, त्याची काही गरज नाहीये. म्हणजे रात्रही खूप झाली आहे. तुम्ही उद्या सकाळी जा. आणि आम्ही जे काही बोललो ते रागात बोललो. प्लीज मनावर घेऊ नका. मला एक सांगा, वाड्यातला एक्सपिरियन्स कसा होता? भयानक, खूपच भयानक एक्सपिरियन्स आला आम्हाला इकडे. तुमचा भूतावर विश्वास आहे? माझा आधी नव्हता, पण इथे आल्यावर बसला. माझाही विश्वास आहे. माझा आधीही होता, पण इथे आल्यावर अजून स्ट्रॉंग झालाय. मी तुम्हाला काही किस्से सांगतो ज्यावरून तुम्ही ठरवू शकता की भूत आहे का नाही. ओके? हा वाडा आमचा आहे, आमच्या पूर्वजांचा. जो कोणी यात घुसायचा प्रयत्न करेल त्याला ते खूप महागात पडेल. पण जे वाड्यात आधीच घुसलेत त्यांचं काय?
ही घटना तर डायरीतच लिहून ठेवली आहे, मग त्या माणसांचा उल्लेख का नाही केला? पूर्ण घटना लिहिल्या असत्या तर त्यातली मजा निघून गेली असती ना. ही डायरी वाचताना आम्हाला असं का वाटतं की ह्या घटना सगळ्या आमच्या आसपास घडतात ते? खरं तर ना, त्या घटना जो कोणी वाचेल ना त्याला असंच वाटेल की त्या घटना आपल्या आसपास घडतात. आता कदाचित त्या घटनांची सत्यता म्हणावी लागेल किंवा तीव्रता. पण दादा, ती माणसं या वाड्यात येत होती हे तुला केव्हा कळलं? जेव्हा मी स्वतः त्यातल्या एका माणसाला पाहिलं ना तेव्हा मला कळलं. आम्ही हा वाडा सोडून जावा असा त्यांचा प्रयत्न होता. त्यांना ही जागा हडप करायची होती. इनफॅक्ट तिथे भूत आहे असं दाखवून आम्हाला घाबरवण्याचाही प्रयत्न केला होता. मग तुम्ही त्यांना काहीच अपोज करण्याचा प्रयत्न नाही केलात? तुम्ही पोलीस कंप्लेंट करायची ना. पोलीस कंप्लेंट करायची वेळ नाही आली. आम्ही एकदा अपोज करायचा विचार केला आणि तो आमच्याच अंगाशी आला होता. श्रुती, अमर, तू इथे काय करतोस केव्हापासून? अगं काय झालं? अमर, ती माणसं परत आली आहेत. थांब जरा. आज त्यांना अशी अद्दल घडवतो ना की पुन्हा कधी इथे येणार नाहीत. तू सरक मागे. अजिबात काय आवाज करू नको. आता बघतो मी. थांब जरा 1 मिनिट. शिट शिट शिट. अरे एक कोण आहे बाहेर? अमर, दार उघडा, दार उघडा. अरे दार उघडा. अरे हिम्मत असेल तर दार उघडा ना. डॅम इट. अरे घाबरण्यासारखं पळून का जाता? दार उघडा. शिट. मला बाहेर येऊ द्या, मग दाखवतो तुम्हाला.
ती माणसं परत आली नाहीत का वाड्यात? आली होती ना, पण आम्ही ठरवलं होतं की लपून छपून वार करायचे नाहीत. एकदा तर आम्ही सरळ त्यांच्या समोर जाऊन उभे राहिलो. त्यानंतर ते जे घाबरले ते या वाड्यातच काय, वाड्याच्या बाहेर सुद्धा फिरकले नाही. आता ती माणसं कुठे आहेत, काय करतात, कोणाला नाही माहीत. मला असं वाटतं तुम्ही थकले असाल ना, तुम्हाला आरामाची गरज आहे. आम्ही निघतो. चलो, गुड नाईट. वाचलो यार. काय शोधतोस आकाश? कुठे होतास तू अमरदादा? तुला शोधत होतो. मी इथेच आहे, पण तू या वाड्यात का आलास ते सांग. अरे तुला मगाशीच सांगितलं ना आम्ही इथे का आलो ते. ते खरं कारण नाहीये, मला माहिती आहे. अरे पण मग दुसरं काय कारण असू शकतं? तेच आम्ही तुला विचारतोय आकाश. इथे येण्यामागचा तुझा काय उद्देश आहे? तू तुझ्या मित्रांना फसवून इथे आणलास, बरोबर? तू त्यांच्याशी खोटं बोललास. या वाड्यातून बाहेर पडून सुद्धा पुन्हा पुन्हा तू याच वाड्यात आलास का? आकाश, तू सारखा सारखा या वाड्यात का येतोयस? हो, मी जाणीवपूर्वक परत परत या वाड्यात येत राहिलो. मित्रांनाही खोटं बोलून परत इकडे आणलं. आउटिंगला येणं हा तर फक्त बहाणा होता. खरं तर मला एकट्याला यायला भीती वाटत होती, म्हणून मी त्यांच्याशी खोटं बोललो. अरे पण डायरी वाचताना मलाही भास होतच होते, पण त्यांना मी ते जाणवू दिले नाहीत. इनफॅक्ट आम्ही जेव्हा वाड्याबाहेर पडलो तेव्हा मीच त्यांना मोबाईलवर रिंगटोन वाजवून घाबरवलं आणि परत वाड्यामध्ये आणलं. पण तू हे सगळं का केलंस? कारण मला माझ्या मोठ्या भावाला शोधायचं होतं. त्याचं एका मुलीसोबत अफेअर होतं आणि त्या दोघांना लग्नही करायचं होतं. त्या दोघांनी लग्न केल्यावर त्यांना घर सोडावं लागलं, कारण घरच्यांना ते मान्य नव्हतं. लग्नानंतर ते या वाड्यात आलेत असं मला माझ्या मामाकडनं कळलं, म्हणून मी इथे आलो यांना घेऊन. तुझा भाऊ दिसायला कसा आहे? मला काहीच माहीत नाही. जेव्हा तो घर सोडून गेला तेव्हा मी खूपच लहान होतो. आईबाबांशी भांडून जो घरातनं बाहेर पडला तो परत आलाच नाही. असंही असू शकतं ना की तो घरी आला असेल पण त्याला घरात घेतलं नसेल तर? हो, असंही असू शकतं. पण आई बाबा गेल्यानंतर त्याला एकदाही असं वाटलं नाही की आपल्या लहान भावाला येऊन भेटावं? कदाचित तो तिथे आला असेल आणि नेमकं तू तुझ्या मामाकडे गेला असशील आणि त्याला तुझा पत्ता सापडला नसेल तर? हो, असं असू शकतं. म्हणून तर मी त्याला भेटायचं ठरवलंय. आज जर तुझा दादा तुझ्या समोर आला तर तू त्याला कसा ओळखशील? गौतम, ऐक ना गौतम. आकाश, जिया, आकाश.
गौतम जिया? गौतम थांब ना. जिया ऐक तरी. जिया गौतम गौतम ऐक ना प्लीज. मला माहितीये मी तुमच्याशी खोटं बोललो. प्लीज मला माफ करा. माझा खरंच स्वार्थ नव्हता रे. गौतम मला माफ कर यार. मला माहितीये मी तुमच्या दोघांशी खोटं बोललोय, पण माझा खरंच त्यात काही स्वार्थ नव्हता. आकाश, पण तू हे आम्हाला आधी सांगितलं असतंस तर आम्ही आलो नसतो का तुझ्या सोबत? आकाश, तू फसवून आम्हाला इथे आणलंस आणि आतापर्यंत खोटं बोलत होतास. जिया जिया गौतम त्याला काय म्हणायचं ऐकून तरी घ्या. काव्या प्लीज, आम्हालाही कळतंय. अगं पण आपण बेस्ट फ्रेंड्स होत ना, मग एकदा आम्हाला विश्वासात घेऊन तुला सांगावं असं नाही वाटलं का? हवं तर मी तुमची माफी मागतो, पण प्लीज मला सोडून जाऊ नका यार. मला तुमची गरज आहे खरंच. वी आर बेस्ट फ्रेंड्स आकाश. आम्हालाही तुझी गरज आहे. कोण आहात तुम्ही आणि वाड्यात कसे काय घुसलात? तुम्ही बघता काय असे? तुम्ही कोण आहात? आमच्याच वाड्यात घुसून आम्हालाच विचारताय आम्ही कोण म्हणून? वा, तुमचा वाडा? हा वाडा तर अमर देशपांडेचा आहे ना? अरे मीच अमर देशपांडे. काय काय? हे कसं शक्य आहे? आम्हाला जो अमरदादा भेटला तो वेगळाच आहे. अच्छा, तुम्ही या डायरीतलं वाचून असं बडबडतायत तर? नाही, आम्ही डायरी वाचून नाही बोलतो. आणि तशी ती डायरी अमर देशपांडेची म्हणजे माझी नाहीये. ती माझ्या मित्राची म्हणजे शेखरची आहे. शेखर? कोण शेखर? आधी तुम्ही कोण आहात ते सांगा. आम्ही सर्व सांगतो तुम्हाला, पण प्लीज तुम्ही सांगा ना शेखर कोण. तुमच्या मित्राबद्दल प्लीज सांगा ना. शेखर देसाई. त्याने घरच्यांच्या मनाविरुद्ध जाऊन लग्न केलं होतं, म्हणून त्याला घरातून बाहेर पडावं लागलं. त्याचे राहण्याचे खूप प्रॉब्लेम चालू होते, म्हणून आम्ही त्याला या वाड्यामध्ये राहायला जागा दिली. या वाड्याचे तेव्हा काही इश्यू चालू होते, म्हणून ते दोघं म्हणजे शेखर आणि आसावरी आमच्या दोघांचं नाव घेऊन इथे राहिले. म्हणजे तो शेखर दादा आहे? माझा भाऊ? थांब मी आलोच. काव्या, शेखर दादा. अरे अरे ऐक ऐक एक मिनिट, मी सांगते तुम्हाला आम्ही कोण आहोत आणि इथे का आलोय ते. शेखर दादा, शेखर दादा. कुठे गेला हा? शेखर दादा. शेखर दादा वरती कुठेच नाहीये. सगळीकडे शोधलं मी त्याला. एक मिनिट, काय बोलतोयस तू? शेखर दादा माझा भाऊ आहे. म्हणजे तू आकाश, राईट? हो. शेखर मला तुझ्याबद्दल बऱ्याचदा बोलला होता. त्यालाच तर शोधायला मी या वाड्यात आलोय. आणि मगाशी बोलताना त्याला कळलंही होतं की मी त्याचा लहान भाऊ आहे. कारण तो मला भेटायला का नाही आला याचं वहिनी सारखं स्पष्टीकरण देत होती. त्यांनी सांगायचा प्रयत्न केला, पण मीच समजू शकलो नाही. अरे पण आता ते दोघं गेले कुठे? काहीच ठाऊक नाही. तुम्ही काय एक बडबडताय? मिनिट, याआधी कधी तुम्ही इथे आला होतात? नाही, पहिल्यांदाच आलोय. मग शेखर कधी भेटला होता तुम्हाला? काल. इनफॅक्ट तुम्ही येण्याआधी आम्ही एकत्रच होतो. काय? दादा तुला खरं वाटत नाहीये? काल रात्रभर आम्ही गप्पा मारल्या. शेखर दादाने या डायरीतल्या घटनाही सांगितल्या. हवं तर चेक कर. अरे या डायरीत तसं काहीच लिहिलेलं नाहीये. काय? बघू. डायरीतल्या घटना गायब कशा का झाल्या? काल रात्री ह्याच्यावर तर आपण चर्चा केली होती ना? शेखर आणि आसावरी तुम्हाला भेटणं कसं शक्य आहे? म्हणजे ते दोघं 4 वर्षापूर्वीच वारलेत.
ते जिवंत नाहीयेत. काय? शेखर दादाला आणि बहिणीला काही माणसं वाड्यात घाबरवत होती. हे शेखर बोलला होता आम्हाला. त्या माणसाने त्या दोघांना एकदा खोलीत कोंडलं होतं. कदाचित तिथेच ते मेले असतील गुदमरून. पण हे सगळं तुम्हाला कसं माहिती? अरे दादा, मी खरंच सांगतोय, शेखर दादा आम्हाला भेटला होता. त्यांनीच हे सर्व सांगितलंय आम्हाला. शेवटी भावाला भेटायला शेखरला या वाड्यात यावंच लागलं. आई बाबा गेल्यावर वाटलं होतं माझा भाऊ मला भेटेल, त्याचा तरी आधार होईल. आता तोही आधार नाहीसा झालाय. हे आकाश, अरे असं नाही बोलायचं. तुझा हा दादा अजून जिवंत आहे ना. तुला जेव्हा वाटेल तेव्हा या वाड्यामध्ये येत जा, अगदी हक्काने. शेवटी हा वाडा पण तुझाच आहे. तुम्ही सर्व इथे हक्काने येऊ शकता. कळलं?